काँग्रेसच्या माजी खासदार प्रिया दत्त यांनी एक पत्र हायकमांडला पाठवलं आणि ते पत्र माध्यमांना देखील त्यांनी वितरित केलं। त्या पत्रात त्यांनी असं म्हटलेलं आहे की माझी मुलं लहान आहेत आणि आता मला त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे। हीच ती वेळ आहे की जी आता मी मुलांकडे लक्ष दिलं पाहिजे। त्यामुळे मला सक्रिय राजकारणात सहभागी व्हायचं नाहीये आणि त्यामुळे मी येऊ घातलेली लोकसभेची निवडणूक देखील लढवण्यास इच्छुक नाही, अशा पद्धतीचं त्यांनी पत्र पाठवलं। मात्र या पत्रावरून आता मुंबई काँग्रेसमध्ये राजकारण सुरू झालेलं आहे। संजय निरुपम यांच्या विरोधातही पक्षात राजकारण आहे आणि संजय निरुपमना कोणीही सोबत घ्यायला तयार नाही। अशा परिस्थितीमध्ये प्रिया दत्तनी ही भूमिका घेणं याचा कुठेतरी संजय निरुपमच्या वागण्याशी संबंध जोडला जाऊ लागलेला आहे। हा संबंध आहे की नाही याविषयी पक्षातून कोणीही बोलायला तयार नाही। प्रदेशाध्यक्ष म्हणतात हा मुंबई काँग्रेसचा विषय मुंबई काँग्रेसने सोडवावा आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष निरुपम म्हणतात की प्रिया दत्तनी व्यक्तिगत कारणासाठी राजीनामा दिलेला आहे। मात्र निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये अशा पद्धतीची दुफळी निर्माण होणं किंवा अशा पद्धतीचा मेसेज बाहेर जाणं हे पक्षासाठी निश्चितपणे हानिकारक आहे। एकीकडे भाजप आणि शिवसेनेमध्ये रोज वितंडवाद सुरू आहेत। या पार्श्वभूमीवर काँग्रेसने एक दिलानी काम करणं आवश्यक आहे। काँग्रेसने एक दिलानी लोकांसमोर जायला पाहिजे, पण ते काही होताना दिसत नाही। आपापसातली भांडणं त्यांची मिटत नाहीत। कृपाशंकर आणि संजय निरुपम यांच्यातले वाद सर्वश्रुत आहेत। गुरुदास कामत असताना देखील हे वाद होते। आता गुरुदास कामत नाहीत तर त्यांच्या जागी कोण उभं राहायचं, कोणाला उभं करायचं याविषयी चर्चा सुरू आहे। या सगळ्या परिस्थितीमध्ये संजय निरुपम हटावाशी मोहीम एक मध्यंतरी जोरात सुरू झाली की मिलिंद देवरांना मुंबईचं अध्यक्ष करा, मुंबई काँग्रेसचं, अशी एक सूर समोर आला तर एक मराठी फेस दिला पाहिजे, अशीही चर्चा सुरू झाली। या सगळ्या पार्श्वभूमीवर प्रिया दत्त यांनी स्वतःला बाजूला करून घेतलेलं आहे। त्यांना या गटबाजीतही स्वतःला रमवून घ्यायचं नाही आहे, कारण ज्या पद्धतीने मध्यंतरी त्यांच्या मतदारसंघात सभा घेण्यात आल्या आणि त्याला विरोध दर्शवला गेला प्रिया दत्त यांना, ह्या सगळ्या प्रकारापासून त्या स्वतःला दूर ठेवू पाहत आहेत। मात्र त्या एकट्या जरी दूर जात असल्या तरी याच्यातून पक्षातली अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आलेली आहे आणि जी वेळीच थांबवणं श्रेष्ठींच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे। आता या प्रकरणात प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण किंवा दिल्लीतले ज्येष्ठ नेते कोणती भूमिका घेतात हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल।